आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी राजकारणामध्ये लहान वयातच मोठं यश मिळवलं। यांचं राजकीय यश एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये। सरकार बनवण्यामध्ये बिघडवण्यामध्ये यांनी निपुणता मिळवली आहे। प्लीज वेलकम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि आपकी अदालत मध्ये आपले आजचे जज खूपच विशेष आहेत। भारतीय सैन्याचे पराक्रमी ऑफिसर आहेत। 36 वर्ष ज्यांनी भारतीय सैन्याची सेवा केली आहे। प्लीज वेलकम रिटायर्ड मेजर जनरल AK सिवाच। ऑपरेशन सिंदूर नंतर आम्ही हा प्रयत्न केलाय की आपकी अदालत मध्ये आता आपले जज आर्मी फोर्सेसचे आपले शूर पराक्रमी लोकच असावेत, ज्यांच्या मार्फत आपण पूर्ण सैन्याला आपला प्रणाम आपला नमस्कार पाठवू शकतो। आपकी अदालत मध्ये आजची कारवाई सुरू करण्यापूर्वी आजचे जज रिटायर्ड मेजर जनरल AK सिवाच यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। आणि यापूर्वी की पहिला आरोप लावणार देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक नजर टाकूयात देवेंद्र फडणवीस यांच्या पॉलिटिकल करिअरवर। महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी समुद्र आहे, परत येईन। त्यांनी परत येऊन दाखवून दिलं। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय मिळवला। 90% स्ट्राइक रेट बरोबर देवा भाऊ परत एकदा चीफ मिनिस्टर बनले। राजकारण देवेंद्र फडणवीस यांना वारशाने मिळालं। नागपूरच्या RSS शी जोडलेल्या एका कुटुंबातील सदस्य देवेंद्र फडणवीस यांनी 17 वर्षांच्या वयामध्ये आपल्या वडिलांना गमावलं। आपल्या हिमतीवर छात्र राजकारणामध्ये आपली जागा बनवली। मग 27 वर्षांच्या वयामध्ये ते नागपूरचे यंगेस्ट मेयर बनले। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा ते महाराष्ट्राचे सेकंड यंगेस्ट चीफ मिनिस्टर होते। देवेंद्र फडणवीस जबरदस्त ओरेटर आहेत। इलेक्शन कॅम्पेनच्या दरम्यान त्यांच्यावर बनलेले व्हिडिओज बरेच पॉप्युलर झाले। मुख्यमंत्रीच्या रूपाने पहिल्या 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली शासकीय क्षमता सिद्ध केली। महाराष्ट्राच्या विकासाविषयी त्यांच्या विजनचं कौतुक त्यांचे विरोधी सुद्धा करतात। शरद पवारांनी कित्येकदा देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या वेगाचं कौतुक केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान मोदींचे फेवरेट मानलं जातं आणि लॉ कॉलेज नागपूरमधून लॉ ग्रॅज्युएट झालेले देवेंद्र फडणवीस आपकी अदालत मध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। चला तर मग सुरू करूयात आजचा खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर। आपकी अदालत मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे की हे कायम घाईत असतात। देवेंद्रजी, तुमच्या शाळेतील जे मित्र आहेत ते सांगतात की स्कूलमध्ये तुम्हाला मागच्या बाकावर बसवलं जायचं। तुमची एक संपूर्ण गँग होती ज्यांच्याबरोबर तुम्ही बसायचात। ते म्हणाले की बघता बघताच काही दिवसांमध्ये फ्रंट बेंचवर पोहोचलात। खूप घाईमध्ये असतात म्हणे। मी कायमच बँक बेंचरच होतो आणि मागे बसण्याची मजाच वेगळी आहे। त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न नाही केला। काही अशा घटना घडल्या की आमच्या ज्या टीचर होत्या त्यांनी मागे वेगळ्याच लोकांनी खोड्या काढल्या आणि नाव माझ्यावर आलं आणि मला पुढे बसवलं की मागे बसून थोड्या खोड्या काढतो, परंतु खूप कमी दिवसांसाठी पुढे बसलो। बाकी आयुष्य मागच्या बेंचवरच गेलंय माझं।
हे सुद्धा खरं आहे का, की जेव्हा राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली, कुटुंबाचा वारसा सांभाळण्याची संधी मिळाली, तेव्हा मोठ्या भावाला मागे सोडून तुम्ही पुढे आलात? नाही, माझ्या माझ्या मोठ्या भावाला काहीच राजकारणामध्ये इंटरेस्ट सुद्धा नव्हता. आणि बघा, मी सुद्धा काही राजकारणामध्ये येण्याचा माझा काही विचार नव्हता. मी तर विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. संघाचा स्वयंसेवक होतो आणि विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना मला एके दिवशी सांगितलं, की तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं आहे. तर मला आजसुद्धा आठवतं, की त्यामुळे सुनीलजी आंबेकर हे आमचे विद्यार्थी परिषदेचे प्रमुख होते आणि सुनीलजी मला म्हणाले, की तुम्हाला उद्यापासून बीजेपीमध्ये काम करायचं आहे. मी त्यांच्याशी भांडलो. मी म्हणालो, मला राजकारणात जायचंच नाहीये. मला तर विद्यार्थी परिषदेचा पूर्णकालिक कार्यकर्त्याच्या रूपामध्ये काम करायचं आहे. ते म्हणाले, आपल्या इथे पद्धतच आहे, की जे तुमच्यासाठी मोठे विचार करतात, ते तुम्हाला करायचं आहे. तर मग मी आमचे त्यावेळेचे जे प्रमुख होते त्यांच्याकडे गेलो आणि संघामध्ये मी म्हणालो, की हे तर मला असं म्हणत आहेत, राजकारणामध्ये कामच नाही करायचंय. ते म्हणाले, जे ठरवलं जातं ते आपल्या इथे करतात. तर दुसऱ्या दिवसापासून बीजेपीचं काम सुरू केलं. तर त्यामुळे मी कधी ठरवलं नव्हतं, की मी पॉलिटिक्समध्ये येईन, परंतु नाही, त्यांनी तुम्हाला काम सुरू करायला सांगितलं होतं, परंतु मला सांगत होते, की 21 वर्षांचे सुद्धा झाले नव्हते, एलिजिबल नव्हते, परंतु कॉर्पोरेटर बनायचं होतं. ही गोष्ट अर्धी खरी आहे. मला सांगितलं गेलं, की मी थोडं काम करत होतो. तर मला निवडणूक येणार होती आणि मला सांगितलं, की एक वॉर्ड सांगितलं, इथे तुम्ही तयारी करा. इथे तुम्हाला कॉर्पोरेशनची निवडणूक लढायची आहे. तर त्यांना माहीतच नव्हतं, की मी 21 वर्षांचा नाहीये आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं नाही. परंतु काही मला असं वाटतं, की कधी-कधी देवाच्या मनामध्ये काहीतरी असतं. तर तुम्हाला आठवत असेल, की त्यावेळी हे 74th अमेंडमेंट वगैरेच्या गोंधळामध्ये निवडणूक 6 महिने पोस्टपोन झाली आणि ती 6 महिने पोस्टपोन झाली, तर माझं वय 21 वर्ष कंप्लीट झालं आणि मी निवडणूक लढू शकलो. तर त्यामुळे मी 21 वर्ष पूर्ण करूनच लढलो. 21 पेक्षा कमीमध्ये नाही लढलो. पण ही घाई नव्हती, की केवळ 27 वर्षांच्या वयामध्ये तुम्ही पहिले असे व्यक्ती बनलात, जे मेयर बनले? बघा, हे केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं, की जेव्हा आम्ही लोक जेव्हा मी कॉर्पोरेटर बनलो, तर त्यावेळी कारण पार्टीला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. परंतु केवळ 8 लोकं असे होते, जे परत निवडून आले होते. आणि त्यामध्ये आम्ही 2 लोकं असे होतो, की ज्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. तर त्यामधून एक मेयर बनणार होता, एक चेअरमन बनणार होता. तर पार्टीने ठरवलं, की मी मेयर बनेन. तर हो, तुम्ही म्हणू शकता, की खूपच लवकरच मला एक प्रकारे मला ही संधी मिळाली, परंतु हे पार्टीने दिलं मला. ही गोष्ट खरी आहे का, की ज्यावेळी तुमच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा नितीन गडकरींनी तुम्हाला सांभाळलं, तुमचं सांत्वन केलं? हो, नक्कीच. नितीनजींचं आणि आमचं खूप कौटुंबिक संबंध राहिलाय. कारण नितीनजी एक युवा नेत्याच्या रूपाने काम करत होते आणि नितीनजींनी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, तर ज्या क्षेत्रामध्ये मी राहतो, त्या क्षेत्रातून त्यांनी ती निवडणूक लढवली होती. तर त्यावेळी आमच्या घरीच राहायचे नितीनजी, ती निवडणूक लढण्यासाठी. कारण नितीनजी पूर्व क्षेत्रातून येत होते, ते लढत होते पश्चिम क्षेत्रातून. आणि आमचं खूप कौटुंबिक नातं राहिलंय आणि नंतर सुद्धा म्हणजे वडिलांनंतर सुद्धा जेव्हा मी राजकारणामध्ये आलो, तेव्हा नितीनजींची साथ मला लाभली होती. म्हणूनच लोक म्हणतात, की 2014 मध्ये नितीनजींच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री बनले. हे बघा, त्यावेळी नितीनजी देशाच्या राजकारणामध्ये आधीच गेले होते. नितीनजी मोदीजींच्या सरकारचे मंत्री बनले होते आणि नितीनजींनी हे सुद्धा अनाउन्स केलं होतं, की मला देशाच्या राजकारणामध्ये काम करायचं आहे. त्यामुळे प्रदेशाच्या राजकारणामध्ये मी आलो. हे बघा, नरेंद्र मोदींनी बऱ्याचशा नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे, खूप लोकांना संधी दिली आहे आणि तुम्ही त्यांचं पहिलं एक्सपेरिमेंट होता. तर असं काय बघितलं तुमच्यामध्ये मोदीजींनी? आता हे बघा, हे तर मोदीजी सांगू शकतात, की माझ्यामध्ये काय बघितलं. परंतु मी इतकं ठामपणे सांगू शकतो, की महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवणं, हे धाडस केवळ मोदीजी दाखवू शकतात. कारण तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण ओळखता आणि 10 वर्षांपूर्वी, 11 वर्षापूर्वी जर राजकारण ज्या वळणावर होतं, त्यावेळी तिथलं जे एक जातीय राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये मी फिट होत नव्हतो. परंतु मोदीजींनी रिस्क घेतली आणि मोदीजींनी हिमतीने हे सांगितलं. त्यावेळी ही गोष्ट नक्कीच होती, की मी पार्टीचा अध्यक्षसुद्धा होतो आणि तुम्ही बघू शकता, की विधानसभेमध्ये सगळ्यात स्पष्ट वक्ता नेत्याच्या रूपामध्ये माझ्याकडे बघितलं जातं.
मी सुद्धा असा विचार करायचो, जे प्रचलित राजकारण आहे, ज्यामध्ये कित्येकदा पदासाठी जात बघणं आवश्यक असतं, म्हणजे ही इनव्हेटिबल गोष्ट आहे. त्यामध्ये मी फिट होत नव्हतो. तर त्यामुळे मला काही अपेक्षा नव्हती, की मला बनवतील. ब्राह्मणांना हो, सहसा हो. संधी नाही नाही बनवू मिळत. शकत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तर तुमचा मायनस पॉइंट तो होतो. परंतु मोदीजींनी जे काही माझ्यामध्ये पाहिलं असेल, बनवलं तर त्यांनी मला. आणि मला असं वाटतं, की हे तर तेच सांगू शकतात, की ज्या विचाराने त्यांनी मला बनवलं होतं, त्यावर मी खरं उतरलो की नाही, परंतु मी पूर्ण प्रयत्न केला. मोदीजींनी काय बघितलं हे तर मी नाही सांगू शकत, परंतु मी तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या मांडीवर बसलेलं बघितलंय. बघा, म्हणजे मांडीवर तर नाही, परंतु मला चांगलं आठवतंय, की मी 12 वर्षांचा होतो आणि नागपूरमध्ये तो भारतीय फोटो जनता आमच्याकडे पार्टीचं. असेल कदाचित, मी दाखवतो हो, येस तुम्हाला. नक्कीच. तर भारतीय जनता पार्टीचं एक राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये अटलजी आले होते आणि तो काळ खूप सिक्युरिटी वगैरेचा तर काळ नव्हता. तर मी माझ्या वडिलांना म्हणालो होतो, की अटलजींबरोबर फोटो काढायचा आहे. तर वडिलांनी टाळलं. तर प्रमोदजी त्यावेळी होते. तर मी प्रमोदजींना पकडलं आणि मी प्रमोदजींना म्हणालो, की मला अटलजींबरोबर फोटो काढायचा आहे. तर प्रमोदजींनी अटलजींना विचारलं, की ते 2 मुलं आहेत. त्यावेळी वडील कदाचित शहराचे अध्यक्ष वगैरे असतील. तर त्यांची 2 मुलं आहेत, त्यांना तुमच्याबरोबर अटलजी म्हणाले, नक्कीच बोलवा. आणि मग आम्ही दोघे भाऊ गेलो आणि आम्ही अटलजींबरोबर फोटो काढला. आणि आम्ही फोटो काढत होतो, तेव्हा समोरून बाबा आले. तर ते खूप आश्चर्यचकित झाले, की हे पोहोचले कसे इथे अटलजींजवळ? तर अटलजींनी त्यावेळी, मला आज सुद्धा आठवतंय, आम्ही दोघे भाऊ आजूबाजूला उभे होतो आणि म्हणाले, "बघा, 2 वाघांबरोबर मी फोटो काढतोय." अटलजींनी आपल्या स्टाईलमध्ये त्यावेळी म्हटलं होतं. तर माझ्यासाठी तर तो फोटो, मी असं मानतो, की कुठल्याही मेडलपेक्षा कमी नाहीये. म्हणूनच तर मी म्हणतोय, की सगळ्यात आधी पुढे जाण्यामध्ये तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. हे बघा, एक गोष्ट तर आहे, की देवाचा आशीर्वाद काही असा होता, की समस्या खूप आल्या, परंतु पुढे जात राहिलो. आपण जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो यावेळी? माझा प्रश्न असा आहे, की हे खरं आहे का, की तुम्ही मागच्या काही काळात 25 किलो वजन कमी केलं आहे? हे बघा, वजनाबरोबर माझी लढाई सतत चालू असते. मी ते कमी करतो आणि ते वाढतच राहतं. आणि कित्येकदा मी म्हणतो, की मी हवा खाल्ली तरी वजन वाढतं. परंतु म्हणजे तुम्ही माझे जर मागील 30 वर्षातील फोटो पाहिले, तर प्रत्येक शेपमध्ये तुम्हाला माझा फोटो तुम्हाला दिसून येईल. परंतु हो, ही गोष्ट खरी आहे, की मागील साधारण 3-4 वर्षांपासून मी सतत माझं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप वजन मी कमी केलंय. परंतु अजूनसुद्धा मी फिट नाहीये. अजूनही मी कमीत कमी 10-12 किलो वजन कमी करायला हवंय. परंतु आय एम हॅपी, की मी हळू-हळू ते कमी करतोय. मग 30 वर्षांपूर्वीचे जे फोटोज आहेत ते हो, दाखवूयात लोकांना? नक्कीच. यात मध्ये फोटो चांगला दिसून आला, ज्यामध्ये तुम्ही मॉडेलिंग करताना दिसून येतात. तो खूप मजेशीर किस्सा आहे. एक विवेक रानडे माझे मित्र आहेत. मोठे फॅशन फोटोग्राफर आहेत ते. तर हा जो फोटो आहे तो साधारण माझ्या मते 2002 किंवा 2003 मधील फोटो असेल. तर निवडणूक वगैरे झाली होती तेव्हा आणि काही जास्त कामसुद्धा नव्हतं. एक दिवस त्याने मला बोलावलं आणि विवेक म्हणाला, की तुझा एक पोर्टफोलिओ तयार करूया. मी सुद्धा म्हणालो, चला, काही काम तर नाहीये. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वगैरे घालून त्यांनी माझे फोटो काढले. आणि मग 4-5 दिवसानंतर म्हणाला, की "हे बघ, हे सगळे फोटोज आहेत. एक कपड्याचा ब्रँड आहे, त्यामध्ये मी तुला मॉडेलच्या रूपात यूज करतोय." तर मी म्हणालो, "काय यार, वेड्यासारखं काय बोलतोयस तू? लोक शिव्या देतील मला आणि मला माहिती आहे हा मूर्खपणा होईल." तो म्हणे, "नाही, नाही, मी तर ठरवलंय." जसे ते सगळे बोर्ड वगैरे लागणार होते, मी एवढा घाबरलो, की मी नागपूर सोडून ते शनिशिंगणापूरला गेलो. मी म्हणालो, चला देवाचं दर्शन घ्यायला जाऊयात. 2-3 दिवस कोणालाही भेटणार नाही. आणि परंतु त्याला लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. परंतु त्यामध्ये सगळ्यात मजेशीर गोष्ट ही झाली, की कारण मी त्यावेळी विधायक होतो, तर एक थोडी नवीन गोष्ट घडली होती. एका विधायकाने मॉडेलिंग केलं होतं.
तर ते अटलजींनी बघितलं. ते न्यूजमध्ये दाखवलं गेलं तर अटलजींनी बघितलं. तर अटलजींनी बघितल्यानंतर त्यावेळी आप्पा गटाटे होते. तर आप्पा आणि अटलजींची मैत्री होती. तर अटलजी आप्पा गटाटेंना म्हणाले, की "तुझ्या नागपूरचा विधायक आहे, त्याने मॉडेलिंग केलंय, त्याला बोलवा." तर मला बोलवलं अटलजींनी आणि मी गेलो तर खूप घाबरून गेलो. म्हणालो, "आता अटलजी तर मला म्हणतील, की हे यासाठी तुला बीजेपीमध्ये घेतलंय, आम्ही मॉडेलिंग करतोयस, तू विधायक बनलायस, काही लाज वगैरे वाटते की नाही?" मी गेलो तर असं माझ्या पाठीवर मारून म्हणाले, "या मॉडेल विधायक," असं म्हणाले. आणि मिठाई वगैरे खाऊ घातली. मला तर खूप मजा आली. परंतु ते एकदाच केलं कारण मला माहिती होतं, की कसं असतं, की माणसाला कुत्रं चावतं तर न्यूज होत नाही. परंतु कुत्र्याला माणसाने चावलं तर न्यूज होते. तर मी एका प्रकारे माणसाने कुत्र्याला चावलं होतं. त्यामुळे न्यूज झाली होती. तर त्यामुळे ते एकदाच केलं मी. परंतु त्याच्यानंतर हे वजन वाढायला सुरुवात झाली, त्याचं कारण मिठाई आहे? नाही, त्याच्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत मी नीट होतो. मग परत वाढलो. मग परत कमी केलं. हे चालत राहतं. मी तुम्हाला खरं सांगतो, मिठाई तर खातो मी. तू मिठाईपेक्षा जास्त मला चॉकलेट आवडतं. आणि मी किती सुद्धा डाएट केलं, तरी देखील डार्क चॉकलेट खातोच खातो. त्यापासून मला कोणी थांबवू शकत तुमच्या नाही. पत्नीने एक जागी म्हटलं होतं, की लग्नाच्या आधी 30-30, 35-35 पुरणपोळ्या खात होतात तुम्ही. ते माझ्या वाईफने माझा बदला घेतला होता ॲक्चुअली. परंतु खरी गोष्ट आहे, त्या म्हणाल्या होत्या, "मी इतक्या तर खात नव्हतो आणि पुरणपोळी नाही, मी काही गोष्टी गोड गोड मी आधीही खात होतो. पण त्याचं नुकसान मला असं झालं, की मी जिथे कुठेही जाईन, तर लोक पुरणपोळी घेऊनच तयार असायचे, की आम्हाला माहिती आहे तुम्हाला आवडते." शेवटी मी 2-3 कार्यक्रमांमध्ये मी स्वतःला एक प्रश्न विचारायला लावला आणि तिथे क्लॅरिफाय केलं, की मला आवडत नाही, मी खात नाहीये. माझ्यासाठी नका बनवू. तेव्हापासून थोडं बंद झालंय. आणि त्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलंय, की माझा कुठल्याच गोष्टीवर वाद होत नाही हं. देवेंद्रजींशी, परंतु हे पुरणपोळी जेव्हा लोक ऑफर करतात, तेव्हा ते येऊन माझ्याशी भांडतात, की तुझ्यामुळेच होतंय. अगदी खरी गोष्ट आहे हे. कारण माझं तर असं आहे, की कधी कुणाकडे जेवायला गेलो, की ते तेच देतात. कुणाकडे कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो, तेव्हा मिठाई, कुणाकडे तरी कसलाही कार्यक्रम असेल, तर पुरणपोळी देतात. तर मी म्हणालो, "तुझ्यामुळे मला हे सगळे खाऊ घालतायत." आणि जेव्हा की मला म्हणजे खातो, परंतु मला इतकं आवडत नाही, की मी सतत खात राहीन. तर त्यावर माझा वाद होतो. एक प्रश्न आणखी घेऊ शकतो? माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की तुमची वाईफ पब्लिक लाईफमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत. तर हे लग्न तुमचं पॉलिटिकल लग्न आहे की लव्ह मॅरेज आहे? माझं लग्न अरेंज विथ लव्ह आहे. हे अरेंज मॅरेज आहे, परंतु माझं माझं जेव्हा लग्न झालं, तेव्हा म्हणजे ज्यावेळी मी हे हे ठरवलं, मी अमृताचा फोटो बघितला. मॅरेज ब्युरोमधून 3-4 फोटोज माझ्या आईने आणले होते. फोटो बघितला, तिचा नंबर घेतला. सरळ तिला फोन केला, भेटायला बोलावलं. 2-3 भेटी झाल्या. मी पहिल्या भेटीमध्ये तिला सांगितलं, की मी आयुष्यभर राजकारणामध्ये असणार आहे. कुठलाच कामधंदा करणार नाही. आणि आधी तिला सांगितलं, की बँकेत ती तेव्हासुद्धा काम करत होती. मी म्हणाले, "बघ, तुझा पैसा तुझा, माझा पैसा माझा. मी तुला देणार नाही आणि तुझ्याकडनं घेणारही नाही. तू तुझं आयुष्य बनव, मी माझं आयुष्य चालवीन." तर दोघांचं आमचं हे ॲग्रीमेंट झालं 3-4 भेटींमध्ये. मग एक दिवस आम्ही लाँग ड्राईव्हवर गेलो. त्या दिवशी आम्ही ठरवलं, की आता लग्न करूयात. आणि मग सरळ तिच्या घरी गेलो. तिच्या आई-वडिलांना भेटलो. मग माझ्या घरी गेलो, माझ्या आईला भेटलो आणि आम्ही लग्न केलं. परंतु हे सुद्धा खरं आहे, की लग्नाच्या दिवशी तुम्ही वेळेवर पोहोचला होतात आणि त्या गायब होत्या. हे अगदी खरं आहे. मी वेळेवर आलो होतो आणि तिला यायला वेळ लागला आणि असं झालं, की तिच्या वडिलांनी फोन करून सांगितलं, की तिला आणखी थोडा वेळ लागणार आहे. तर तुम्ही वरातींना नाचायला सांगा. बिचारे आमचे वराती मंडळी नाचून थकले. तेव्हा मग ती पोहोचली. पण त्या राजकारणामध्ये नाही आहेत, परंतु राजकारणावर कमेंट नक्कीच करतात त्या. मी पाहिलंय, की उद्धव ठाकरेंशी बऱ्याचदा वाद चालू असतो त्यांचा. जेव्हा उद्धव मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी एक ट्वीट केलं, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, की "एक राजा कपटी होता." हे बघा मी अल्टिमेटली तिची स्वतःची वेगळी पर्सनॅलिटी आहे. तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि ती काही कमेंट्स करते. परंतु माझं स्वतःचं एक मत आहे. तुम्ही विचाराल तर मी तिला कायम सांगतो, की "तू का राजकीय कमेंट करते? तू राजकारणामध्ये नाही आहेस." कारण राजकीय कमेंट केल्यानंतर ज्या खालच्या दर्जाचं ट्रोलिंग तिला सहन करावं लागतं आणि खूपच घाणेरड्या दर्जावर येऊन लोक
ज्या प्रकारच्या कॉमेंट्स करतात, ज्या प्रकारे वार करतात, तर मी तिला म्हणतो, की "तू का करतेस? नको करू ना, तुला सहन नाही होणार." ऐकते आणि कधी-कधी करत असते. नाही, पण इंटरेस्टिंग कॉमेंट करतात. त्यांनी उद्धवजींना लिहिलं, "अहो भोगी, काहीतरी शिका आमच्या योगीकडून." नाही, ते इंटरेस्टिंग तर असतातच, परंतु ते माझ्यासाठी ट्रबलसम सुद्धा असतात. आणि कधी-कधी त्या व्हिडिओ बनवतात, त्यावर पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्सी सुद्धा होते. एक व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्ही होता, ज्यामध्ये पोलीस कमिशनर होते, एसीपी कमिशनर होते. तर म्हणाले की हे मिसयूज करतायत संपूर्ण पोझिशनचा. हो, नाही ते ॲक्चुअली एक रिव्हर अँथम तयार केलं होतं. नदीला वाचवण्यासाठी एक मोठं कॅम्पेन झालं होतं आणि त्याचं रिव्हर अँथम तयार झालं होतं आणि त्यामध्ये ट्रोलिंग यामुळे झालं, ते सगळे लोक होते म्हणून ट्रोलिंग नाही झालं. त्यामध्ये ज्याने ते रिव्हर अँथम तयार केलं होतं, तर त्यामध्ये मूळरूपाने आम्ही सगळे लोक एकत्र मिळून आणि ते गात होते अँथम आणि काहीतरी इशारे वगैरे हातवारे करत होते आणि त्या कॅमेरामॅनला काय वाटलं मला माहीत नाही. त्याला वाटलं मीच हिरो आहे. त्यामुळे त्याने तो माझा सेपरेट व्हिडिओ त्यामध्ये टाकला आणि तो इतका फनी व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही नका दाखवू कोणाला. मला सुद्धा बघायचा नाहीये. तो इतका फनी व्हिडिओ बनला, त्यावर इतके मीम्स बनले. मला तर म्हणजे आश्चर्य वाटले इतके मीम्स त्यावर बनले. तर माझ्या लक्षात आलं, की हे माझं काम नाहीये. हे आपण शांतपणे बसलं पाहिजे. तर खूप ट्रोलिंग त्यावेळी झालं होतं. ही गोष्ट खरी आहे. तर तुमच्या वाईफ सिंगर आहेत, त्या काय गातात तुमच्यासाठी? हे आमचं तर आधीच ठरलंय, की एकमेकांसाठी काही करायचं नाही. त्यामुळे आम्ही खुश आहोत. परंतु सिंगिंग तिचं पॅशन आहे. परंतु ती आता सुद्धा शी इज अ बँकर. ती अजून देखील बँकेचं काम करते. परंतु सिंगिंग खूप तिचं पॅशन आहे. ती अजून सुद्धा गाते. अ, जरी गाणं नाही गायलं तरी रियाज करते आणि म्हणजे मध्ये-मध्ये कुठलंतरी एखादं गाणं तयार करते, एखादं गाणं कंपोज सुद्धा करते. तर मला वाटतं, की ते पॅशन आहे त्यामुळे ती करते. कधी तुम्ही सुद्धा ऐकवता काही त्यांना? हे बघा तुम्ही सुद्धा विवाहित आहात. कोणी आपल्या पत्नीला ऐकवू शकलंय? तुम्ही जर रजत शर्मा असाल आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेन, तरी सुद्धा घरी वाईफचंच ऐकावं लागतं. किती चांगली गोष्ट तुम्ही बोललात आणि हेच योग्य आहे सगळ्यांसाठी सुद्धा. तर एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. आता बघा, जेव्हा तुम्ही इतकं सरळ सरळ आणि खरी गोष्ट सांगत आहात, तर हे सुद्धा सांगून टाका की अजित पवारांबरोबर ही डील तर झाली असेल ना, की तुमच्या केसेस दाबून टाकू. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत देवेंद्र फडणवीस. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे की यांनी महाराष्ट्राची निवडणूक हायजॅक केली. आता हा आरोप माझा नाहीये, राहुल गांधींचा आहे. आणि राहुल गांधी असं म्हणतायत की 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक झालीच नाही. ते म्हणतायत की तुम्ही संपूर्ण निवडणूक हायजॅक केली, वोट चोरी करून तुम्ही मुख्यमंत्री बनलात. हे बघा मी राहुलजींना यावर उत्तर दिलंय. ताउम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. जोपर्यंत राहुलजी डिनायल मोडमधून बाहेर येणार नाहीत, जोपर्यंत त्यांच्या हे लक्षात येणार नाही की राजकारण अर्थमॅटिक नाहीये. राजकारण हा काही डिजिटल गेम नाहीये. राजकारण हा कुठला खेळ नाहीये. हे खूपच लोकांशी संपर्क ठेवून त्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांना मॅनेज करायचं काम आहे. त्याच्यावर खरं उतरण्याचं काम आहे. तोपर्यंत त्यांची हीच अवस्था होत राहील. ते वारंवार याच प्रकारे आरोप लावत राहतील. परंतु मला एक खूप गहन गोष्ट बोलायची आहे. मी यासाठी राहुलजींना दोषी नाही मानत. हे बघा, ज्या प्रकारच्या अल्ट्रा लेफ्टिस्ट लोकांनी ते घेरलेले आहेत, हे सगळे अल्ट्रा लेफ्टिस्ट लोक. यांची आयडिओलॉजी काय आहे? त्यांची आयडिओलॉजी अराजकतेची आयडिओलॉजी आहे, एनार्कीची आयडिओलॉजी आहे. हे सगळे लोक हातामध्ये तर संविधान घेतात,
परंतु वारंवार भारताच्या संविधानाने तयार केलेली जी संस्था आहे, त्या संस्थांना कुठल्या प्रकारे अपमानित करावं, त्या संस्थांवरून लोकांचा विश्वास कसा निघेल, भारताच्या लोकशाहीवरून लोकांचा विश्वास कसा कमी होईल, हा वारंवार प्रयत्न करतात. आणि अशा लोकांचे माउथपीस जर आज कोणी असतील तर ते राहुल गांधी आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी बघा, बोलतात. त्यांनी जे आकडे दिले ते म्हणाले की लोकसभेपासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1 करोड नवीन वोटर आले. तर मी राहुलजींना आकड्यांबरोबर हे सांगितलं, 2004 मध्ये ज्यावेळी केंद्रामध्ये त्यांचं सरकार होतं, आपल्या इथे निवडणूक झाली, लोकसभेपासून विधानसभेमध्ये 5% राईज होता. 2009 मध्ये केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार, राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार होतं. त्यावेळी सुद्धा जो राईज आहे तो जवळजवळ 5.5% आहे. जर त्याच्याशी कंपेअर केलं तर आता राईज 4% आहे. 14 मध्ये सुद्धा 4% राईज होते. तुम्ही मागील 5 निवडणुका बघा, जेव्हा देशामध्ये त्यांचं सरकार आणि प्रदेशात सुद्धा सरकार होतं, तेव्हा सुद्धा इतकाच राईज होता. आज सुद्धा तितकाच राईज आहे. कुठलाच अनप्रेसिडेंट राईज नाहीये, कुठलाच एक्स्ट्रा राईज नाहीये. इतका फरक पडतोच. आणि तो का पडतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे, की बऱ्याचदा आपल्या इथे तुम्ही बघाल तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर रोल्स रिव्हिजन होतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी कोणी जास्त लक्ष देत नाही, परंतु लोकसभेमध्ये लक्षात येतं की कुणाचं नाव आहे, नाहीये, सगळ्या पार्टी कामाला लागतात. लोकसभेनंतर या सगळ्या पार्टी जेव्हा निवडणुकीसाठी आणखी लोकांना एनरोल करतात, तर एक आकडा त्याने वाढतो आणि दुसरा यामुळे वाढतो, की लोकसभेचं तुम्ही टायमिंग बघाल आणि आपल्या विधानसभेचं जर टायमिंग बघाल, तर संपूर्ण 1.5 वर्षातील लोक 18 वर्षांचे जे आहेत किंवा 19 वर्षांचे आहेत ते एलिजिबल होतात. तर त्यामुळे जवळजवळ तुम्ही बघाल तर या 1 करोड लोकांमध्ये 35 लाख लोक तेच आहेत. तर त्यामुळे एक सुद्धा ॲबनॉर्मल गोष्ट नाहीये. जर माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांनी ट्विट केलं की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 30,000 वोटर्स वाढले, त्यामुळे मी निवडून आलो असं त्यांनी लिहिलं. आम्ही दाखवलं की त्यांचे म्हणजे त्यांची उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची एनसीपी आणि काँग्रेस यांच्या अनेक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी दाखवल्या. यामधल्या अशा सुद्धा कॉन्स्टिट्युएन्सी दाखवल्या की ज्यामध्ये 50,000 वोट्स एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वाढले आणि तिथे त्यांचा माणूस निवडून आला. ते 50 सीट्स म्हणाले की असे 50 सीट आहेत ज्यामध्ये 50,000 वोट वाढले आणि त्यामधल्या 47 सीटवर बीजेपी किंवा समर्थक दलांचे लोक निवडून आले. हो, अगदी चुकीची गोष्टच ते बोलले आहेत. 50,000 वोट वाढलेल्या 4 किंवा 5 सीट आहेत, त्यामध्ये त्यांचे सुद्धा लोक निवडून आलेत. बाकी सीटवर काही 20,000 वाढले, 22,000 वाढले आहेत. आता बघा, त्यांची तर अवस्था खराब झाली आहे, अवस्थाच वाईट झाली आहे, अवस्थाच ढासळली आहे त्यांची. तर त्यामुळे काय झालं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक फेक नरेटिव्ह त्यांनी चालवलं की संविधान बदललं जाईल आणि ते नरेटिव्ह खालपर्यंत महाराष्ट्रात पर्कोलेट झालं, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांना चांगले सीट मिळाले. हे बघा, असं असून सुद्धा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये महाराष्ट्रात किती फरक होता? 0.5%चा. आम्ही 43.3% होतो आणि ते 43.5%. परंतु सीटमध्ये खूप फरक आला. आम्ही लोकांनी त्यानंतर ते नरेटिव्ह एका प्रकारे लोकांमधून संपवलं आणि आपलं म्हणणं घेऊन लोकांपर्यंत पोहोचलो. तर लोकांनी आम्हाला वोट दिले, आम्हाला लोकांनी निवडून दिलं. आता ते निवडून नाही येऊ शकले तर ते या मानसिकतेमध्ये होते. त्यांच्या लोकांनी लोकसभेचे रिझल्ट बघितल्यानंतर आपापली पदं सुद्धा ठरवली होती. कोण मुख्यमंत्री बनेल, कोण गृहमंत्री बनेल, हॉटेल सुद्धा बुक केलं होतं, एमएलएजना कुठे थांबवायचं ते सुद्धा ठरवलं होतं. सगळ्या त्यांच्या मीटिंग सुद्धा झाल्या होत्या आणि निर्णय उलटा निघाला. तर धक्का इतका आहे की त्या धक्क्यातून बाहेरच येऊ शकत नाहीयेत. कधीतरी निघावंच लागेल ना तुम्हाला, असं थोडी असतं. आता तर ते असं म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये वोट वाढवले होते, बिहारमध्ये हे वोट कमी करून जिंकतील. हे बघा, मला हे वाटतं की कुठल्या प्रकारे इलेक्शन कमिटीच्या क्रेडिबिलिटीला संपवायचं आहे यांना. भारताच्या ज्या निवडणुका होतात, आपलं इलेक्शन कमिशन जगातील लोकांना बोलवतं आणि जगातील लोक येऊन भारताची इलेक्शन प्रोसेस बघतात आणि आश्चर्यचकित होतात की इतक्या मोठ्या भारतामध्ये या प्रकारे फ्री अँड फेअर इलेक्शन कसं होतं. आता आमची सतत मागणी राहिली आहे. मी महाराष्ट्रातून मागणी करतो नेहमीच. तर मी कोर्टात गेलोय की तुम्ही डुप्लिकेट लोकांची वोटर लिस्ट तयार करा, कारण वोटर लिस्टमध्ये इतकी नावं डुप्लिकेट आहेत
लोक इथून सोडून तिथे राहायला गेले, इथे सुद्धा नावं आहेत, तिथे सुद्धा आहेत. तर अशी खूप लांबलेली वोटर लिस्ट दिसते आणि त्यामुळे वोटिंग पर्सेंटेज कमी दिसतं. तर आता ते काम इलेक्शन कमिशनने सुरू केलं आहे. इलेक्शन कमिशनने काय म्हटलंय, ज्यांचं नाव वोटर लिस्टमध्ये आहे केवळ आयडेंटिफाय करून द्या. ते आयडेंटिफिकेशन चालू आहे. यामध्ये चुकीचं काय आहे? जर जे नाव इलेक्शन कमिशन त्यामधून डिलीट करतो, राहुल गांधींनी दाखवावं की ही चुकीची नावं डिलीट झाली आहेत. प्रॉब्लेम हा आहे की राहुल गांधींना जिथून वोट मिळतात तिथे एका एका व्यक्तीची 4-4 नावं आहेत. त्यांना अडचण ही आहे, राहुल गांधींना अडचण ही आहे, आता नावं कापली जातील तर एकच वोट करू शकेल, ही अडचण आहे. शरद पवार यांनी तर जेव्हा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली होती तेव्हाच सांगितलं होतं की ईव्हीएम मध्ये मॅनिप्युलेशन झालंय. हे बघा, याचा प्रॉब्लेम काय आहे की लोकसभेमध्ये जिंकतात, महाराष्ट्रामध्ये तर ईव्हीएम एकदम चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हे हरतात तर लगेच ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम येतो. हे कर्नाटकात जिंकतात, विधानसभेमध्ये तर ईव्हीएम चांगली आहेत. हे लोकसभेमध्ये हरतात तर ईव्हीएम खराब झालेली असते. मी म्हटलं ना, ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नाहीये, यांच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे. यांच्या डोक्यातील चिप आहे, यांच्या डोक्यातील चिप करप्ट झाली आहे. यांच्या डोक्यातील चिप बदलायला पाहिजे. जे शिवसेनेचे लोक आहेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना, ते तर असं म्हणाले की अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि अडाणीने मिळून इलेक्शन कमिशन विकत घेतलं. हे बघा, हे इतके गोंधळलेले आहेत की हे काहीही म्हणू शकतात. मी तर असं म्हणालो की हे तर असं सुद्धा म्हणू शकतात की जे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बीजेपी जिंकली, यांनी ट्रम्पकडून मशीन चेंज करून घेतली, आणि हे सुद्धा हे म्हणू शकतात. हे बोलायला काहीही बोलू शकतात. तुम्ही बरोबर बोलतायत. अखिलेश यादव म्हणाले की बीजेपीचे लोक जेव्हा बूथवर जातात तेव्हा ते एक अशी मशीन घेऊन जातात, जर कोणाचं वोट झालं नाही तर त्या मशीनमधून इलेक्शन कार्ड काढून टाकतात, त्या मशीनमधून आधार कार्ड काढून टाकतात. ते म्हणतात आम्हाला सुद्धा अशी मशीन द्या. मला असं वाटायचं की इथून बटाटा टाका, तिथून सोनं. हे राहुलजींचं USP आहे. आता हे USP अखिलेशजींपर्यंत सुद्धा गेलंय. अखिलेशजी तर चांगले होते असे नव्हते. हे सुद्धा जर अशा गोष्टी करतील तर मग देव मालक आहे असे नेता जर आपल्या देशामध्ये असतील तर काय होईल या देशाचं? इलेक्शनवर मी तुमची गोष्ट मान्य करतो की हे लोक जे म्हणतायत कदाचित ते खरं नसेल, ना ईव्हीएम बद्दल ना वोट वाढवण्याबद्दल. परंतु हे तर खरं आहे की जेव्हा तुमचं सरकार बनू शकत नव्हतं तेव्हा तुम्ही 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनला होतात आणि तुम्ही काका शरद पवारांकडून पुतणे अजित पवारांना चोरलं होतं. हे बघा, ते जे 80 तासांचं सरकार होतं ते काका शरद पवारजींशी बोलणी करून आम्ही लोकांनी ठरवलं होतं. कारण ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की आमच्याबरोबर निवडून आलेल्या उद्धव ठाकरेजींनी आमच्या पाठीत सुरा खुपसलाय आणि ते आमच्याबरोबर येणार नाहीयेत, त्यावेळी काकाश्रींनी आमच्याकडे दूत पाठवले. ते दूत असं म्हणाले की आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. तर आम्हा लोकांना हे वाटलं की आता ही वेळ आहे की जर आपल्याबरोबर वाईट राजकारण होत आहे तर आपल्याला संपवलं जात आहे, तर जिवंत राहण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही काकाश्रींशी बोलणी केली. काकाश्रींनी सगळ्या गोष्टी ठरवल्या. काकाश्रींच्या सांगण्यावरूनच आम्ही लोकांनी सगळे निर्णय घेतले. माहीत नाही काकाश्री का पलटले? काकाश्री पलटले परंतु पुतणे पलटले नाहीत. तर पुतणे म्हणाले की काकाश्री पलटले परंतु मी तुमच्याबरोबरच आहे. तर पुतणे आमच्याबरोबर आले तर आम्ही लोकांनी शपथ घेतली. खरं तर 80 तासांमध्ये आमची शपथ संपली सुद्धा आणि आम्ही राजीनामा सुद्धा दिला. नंतर तर शरद पवार म्हणत होते की त्यांनी यासाठी सरकार बनवली जेणेकरून राष्ट्रपती शासन हटवता येऊ शकेल आणि मग काँग्रेस आणि एनसीपी आणि शिवसेनेची मिळून सरकार बनवता येईल. राष्ट्रपती शासन का लागले? लावण्याची आवश्यकताच नाही. शरद पवारजींनी ही अट ठेवली आमच्यासमोर की जर आपल्याला अशा प्रकारचे मिळून सरकार तयार करायचे असेल तर माझं एकदम U-टर्न घेणं अवघड आहे. तुम्ही राष्ट्रपती शासन लावा, त्याच्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन आणि दौरा केल्यानंतर
मी असं सांगेन की महाराष्ट्राला एक मजबूत सरकारची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या लोकांना परत निवडणूक नको आहे. महाराष्ट्राच्या लोकांची ही इच्छा आहे की बीजेपी आणि एनसीपी मिळून सरकार तयार करावं आणि मग त्यानंतर आपण सरकार तयार करूया. त्यामुळे आम्ही लोकांनी मी राजीनामा दिला म्हणजे राष्ट्रपती शासन लागलं जाईल आणि सगळं राष्ट्रपती शासन असं नाही लागू येत. राज्यपालजींनी सगळ्यांना पत्र लिहिलं की तुम्ही बनवू इच्छिता, तुम्ही बनवू इच्छिता, तुम्ही बनवू इच्छिता. सगळे म्हणाले नाही. असंच पत्र हे शरद पवारजींच्या पार्टीला सुद्धा लिहिलं आणि शरद पवारजींच्या पार्टींचं उत्तर माझ्या कम्प्युटरवर टाईप झालं की आम्हाला बनवायचं नाही आणि तुम्ही राष्ट्रपती शासन लागू करा. कारण त्यांच्याबरोबर मिळून आम्ही हे केलं होतं. त्यामुळे राष्ट्रपती शासन जे लागू झालं त्यांच्या सांगण्यावरूनच लागलं होतं आणि त्याच्यानंतर ते माहीत नाही का बदलले. ते बदलल्यामुळे आम्हा लोकांचं सरकार गेलं. हे बघा, तुम्ही इतके अनुभवी नेता आहात, शरद पवारांवर विश्वास ठेवला. ते तर स्वतःवर विश्वास नाही ठेवत. नाही, बघा कसं आहे की कधी-कधी असं होतं ना की माणूस बदलतो सुद्धा. तर आम्हाला वाटलं की चला आता यांच्याशी बोलणं होत आहे, चांगलं बोलणं होत आहे, तर हे पुढे घेऊन जावं. हो, ही गोष्ट खरी आहे की त्यांनी जे एक पॉलिटिक्समध्ये कित्येकदा त्यांच्या पर्सनॅलिटी बरोबर जोडलं गेलं आहे की लोक म्हणतात की शरद पवारजींना जर मुंबईला यायचं असेल तर कोलकाताचं बोर्डिंग कार्ड दाखवतात. तर त्याच प्रकारे झालं हे. आता असं सुद्धा म्हटलं जातंय की तुम्ही इतक्या घाईमध्ये होता परत मुख्यमंत्री बनण्याच्या की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर तुम्ही अजित पवारांना आपल्याबरोबर घेतलं. ते अजित पवार ज्यांच्याबद्दल मोदीजींनी पब्लिक मीटिंगमध्ये म्हटलं होतं की 70 लाख करोड रुपयांचे घोटाळे यांनी केलेत. हे बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की एनसीपी बरोबर आम्हाला कधीच तडजोड करायची नव्हती करायची. मी स्पष्ट सांगतो, आम्हाला नव्हती करायची आणि आमची आयडियोलॉजी सुद्धा वेगळी होती. परंतु राजकारणामध्ये एक वेळ अशी येते ज्यावेळी तुम्हाला रिलेव्हंट राहावं लागतं आणि जेव्हा आम्ही पूर्णपणे जिद्द दाखवून शिवसेनेला बरोबर घेऊन, उद्धवजींना बरोबर घेऊन त्यांची सुद्धा पार्टी निवडून आणली, आमची सुद्धा पार्टी निवडून आणली आणि खुर्चीसाठी उद्धवजींनी आमच्याबरोबर ज्यावेळी विश्वासघात केला, त्यावेळी आम्ही हे ठरवलं की बघा, जर या प्रकारची अलायन्स हे करून आम्हाला रिलेव्हंट बनवत असतील तर आम्हाला रिलेव्हंट राहणं गरजेचं आहे आणि रिलेव्हंट राहण्यासाठी राजकारणामध्ये कधी-कधी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात आणि त्यामुळे आम्ही कॉम्प्रोमाइज, मी मानतो हे कॉम्प्रोमाइज आहे की आम्ही केलं हे कॉम्प्रोमाइज. परंतु मी एक गोष्ट सांगतो की आम्ही कॉम्प्रोमाइज करून सरकार बनवलं, परंतु आपली आयडियोलॉजी नाही सोडली. आम्ही आपल्या आयडियोलॉजीवर अडून राहिलो. त्याच आयडियोलॉजीवर सरकार चालवतोय, यापुढे सुद्धा चालवू. ती वेळेची गरज होती की कारण हे सुद्धा एक प्रकारचं युद्ध आहे. युद्धामध्ये तुम्ही जर रिलेव्हंट राहिला नाही तर संपून जाल आणि कोणी तुम्हाला संपवत आहे आणि तुम्ही शांतपणे बघत आहात असं युद्ध नसतं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. हो, मी ही भूमिका कित्येकदा घेतली होती, आम्ही आयुष्यात एनसीपी बरोबर जाणार नाही, परंतु भूमिका बदलावी लागली आणि मी बदलली भूमिका. मी तुमचं या गोष्टीसाठी कौतुक करेन की तुम्ही मान्य करत आहात. कोणी राजकारणामध्ये मान्य करत नाही की मी तडजोड केली होती. सगळे याची गोल उत्तरं देतात. तुम्ही स्पष्टपणे गोष्ट सांगितली. परंतु तुम्ही हे सुद्धा बघाल ना की ज्यांच्या विरुद्ध ईडी इन्क्वायरी करत होती, ज्यांच्या विरुद्ध सीबीआय इन्क्वायरी करत होती, ज्यांच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची इन्क्वायरी होत होती, तर या सगळ्या एजन्सीज चुकीच्या सिद्ध झाल्या. हे बघा, पहिली गोष्ट तर तुम्ही बघा, जे आमच्याबरोबर आले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कुठली तरी इन्क्वायरी होत आहे, अशी एक सुद्धा इन्क्वायरी थांबली नाही. तुम्ही पाहिलं असेल कित्येक लोकांची प्रॉपर्टी आमच्याबरोबर आल्यानंतर सुद्धा अटॅच झाली. तर असं तर नाही झालं की बीजेपी बरोबर आले आणि इन्क्वायरी थांबली. हे बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मोदीजींच्या सरकारमध्ये भाऊ आहे की शत्रू आहे हे पाहिलं जात नाही. एकदा तिकडे जे ठरवलं ते होतंच. त्यामुळे हे लोक जे आमच्याबरोबर आले ते आमचं पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज होतं. परंतु यामधील ज्यांच्यावर एन्क्वायरी चालू होत्या, आज सुद्धा चालू आहेत. काहींच्या प्रॉपर्टीज आज सुद्धा जप्त झाल्या आहेत, आमच्याबरोबर आल्यानंतर जप्त झाल्या आहेत आणि ज्युडिशियल प्रोसेस चालू आहे. हे बघा, तुम्ही इतक्या स्पष्टपणे खऱ्या गोष्टी सांगत आहात, तर हे सुद्धा सांगून टाका की अजित पवारांबरोबर ही डील तर झाली असेल ना की तुमच्या केसेस दाबल्या जातील.
असंच कोणी काय मी तुम्हाला कारण तुम्ही माझ्या इतकंच मोदीजींना ओळखता. मोदीजी डील करण्यातले नाही आहेत आणि मोदीजींच्या कुठल्याच पार्टीचा व्यक्ती डील करू शकत नाही. अजित पवारजी आमच्याबरोबर आले कुठल्याही अटीशिवाय. आणि जी ज्युडिशियल प्रोसेस आहे त्यामध्ये कुठलीच दखलंदाजी होणार नाही. जी ज्युडिशियल प्रोसेस चालू आहे ती चालू राहील. तर आता मग तर लोक हे म्हणतील की भाऊ, भारतीय जनता पार्टी तर वॉशिंग मशीन आहे, यामध्ये आला, धुतला गेला, साफसुथरा होऊन परत याला उलट सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. जेव्हा लोक ते तिथे राहतात तेव्हा सगळेजण म्हणतात की हा चांगलाच आहे. आमच्याकडे आल्यावर ते शिव्या देतात आणि म्हणतात वॉशिंग मशीनमध्ये गेला. अरे तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला चांगला वाटायचं ना. तुम्ही त्याच्या पप्प्या सुद्धा घ्यायच्या, त्याला कवटाळायचं सुद्धा. आणि आमच्याकडे आला तर म्हणतात वॉशिंग मशीन आहे. तर दोन्ही बाजूने याकडे बघितले जाऊ शकते. परंतु आम्ही कोणालाही धुणार नाही आणि जर धुतलं तर चांगल्या प्रकारे धुऊ. आता खरं खरं हे सुद्धा सांगून टाका की हे काका पुतण्या शरद पवार, अजित पवार एकत्र येणार आहेत का? हे बघा, हे तर काका आणि पुतण्यातलं सांगू शकतात. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना का बनू मी, ते तर तेच सांगतील ना. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. मी हे नाही मानत की कुणी मंत्र आणि तंत्र करून कुठलीही खुर्ची मिळवली जाऊ शकते, कुणालाही हटवलं जाऊ शकतं. मग तर निवडणुकीची गरजच नव्हती. इलेक्शन कमिशनच्या जागी तंत्र कमिशन लावलंच असतं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे की हे पार्टी तोडण्यामध्ये पटाईत आहे. आता उद्धव ठाकरे यांना जेव्हापासून तुम्ही मुख्यमंत्री पदावरून हटवलंय, त्यांची पार्टी तोडली आहे. ते लोकांना सांगतात की बीजेपी वाल्यांच्या इथे लग्न असेल तर त्यामध्ये सुद्धा जाऊ नका आणि आपल्या लग्नामध्ये त्यांना बोलवू नका, कारण ते येतील तर जेवण करतील आणि मग जी ब्राईड आहे तिला घेऊन गायब होतील आणि कुणा दुसऱ्याच्या लग्नामध्ये जातील. हे बघा, त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम हा आहे की ते कुणाच्याही लग्नात गेले तर त्यांना वाटतं तेच नवरदेव आहेत. त्यांना तितकं अटेन्शन पाहिजे जेवढं नवरदेवाला त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की उद्धवजींची पार्टी ही सगळ्यात आधी कोणी तोडली? शरद पवारजींनी तोडली. 1992 मध्ये जेव्हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेजी जिवंत होते आणि संपूर्ण ताकदीने त्यावेळी विरोध करत होते, त्यावेळी सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंची किंवा बाळासाहेबांची पार्टी शरद पवार यांनी तोडली. भुजबळजींबरोबर 13 लोक निघून गेले. आता त्या शरद पवारजींबरोबर अलायन्स करून उद्धवजी मुख्यमंत्री बनले. आणि हे बघा, यांची जी पार्टी तुटली, भले त्यांची पार्टी असो किंवा शरद पवारजींची पार्टी असो, यासाठी ते आम्हाला ब्लेम करू शकत नाहीत. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेजी हे कट्टर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक होते. कट्टर. हे कधीच या पार्टीतून बाहेर निघाले नसते. परंतु ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात आलं की उद्धवजींना आदित्य ठाकरेंना नेता बनवण्यासाठी त्यांचे पंख कापत आहेत, सगळ्या प्रकारचे जे कॉम्प्रोमाइजेस करत आहेत आणि ते ज्या खात्याचे मंत्री होते त्याची मीटिंगसुद्धा आदित्य ठाकरे घेत आहेत, तर त्यांच्या लक्षात आलं की एका बाजूला, कारण आम्ही आयडिओलॉजी सोडली आहे, बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही सांगू शकत नाही, तिथे आपण मार खात आहोत आणि दुसरीकडे आमचे पंख कापले जात आहेत. तर त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आता जर मी आता ॲक्ट नाही केलं तर मी राजकारणामध्ये संपून जाईन, त्यावेळी हे सगळेजण मिळून बाहेर निघाले. तर ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. सेम NCPमध्ये सुद्धा झालं. NCPमध्ये इतक्या वर्षांपासून शरद पवारजींच्या उत्तराधिकाऱ्यांच्या रूपामध्ये अजित पवारांना पाहिलं जात होतं.
परंतु मागील काही वर्षांमध्ये सुप्रियाजींना पुश केलं गेलं किंवा सुप्रियाजींना उत्तराधिकाऱ्याच्या रूपामध्ये दाखवलं गेलं आणि हळूहळू प्रत्येक केसमध्ये अजित पवारांना विलन बनवलं गेलं. उदाहरणार्थ, जी माझ्याबरोबर अजित पवार जींची शपथ आम्ही 80 तासांची घेतली होती, ते शरद पवारजींनी सगळं इनिशिएट केलं, अजित पवारांना समोर केलं, मागे खुर्ची खेचली. असंच यावेळी शरद पवारजींनी आता मध्ये राजीनामा दिला होता, त्यावेळी हे निश्चित होतं ते राजीनामा देतीलच आणि या दोघांना पार्टी सोपवतील. त्यामुळे अजित पवार समोर आले आणि परत त्यांनी राजीनामा परत घेतला आणि अजित पवारांना विलन बनवलं. त्यामुळे तर एक प्रकारे अजित पवारजींच्या सुद्धा हे लक्षात आलं की आता याच्या पुढे माझं राजकारण जाणार नाही, मला संपवलं जात आहे. आता हळूहळू मला या प्रकारे विलन बनवलं जात आहे की मी माझ्या पार्टीमध्ये नाही राहू शकत. त्यावेळी ते बाहेर निघाले. तर या दोन्ही ज्या पार्टी तुटल्या आहेत, यांच्या अशक्य महत्वाकांक्षांमुळेच तुटल्या आहेत. हे बघा देवेंद्रजी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. सगळ्या मशिनरी, पोलीस, इंटेलिजन्स सगळं त्यांच्याकडे होतं. त्यांच्या नाकाखालून MLAs बाहेर काढून घेऊन गेले. हे बघा, याचं कारण काय आहे की उद्धवजींचा या MLAs बरोबर कनेक्ट संपला होता. उद्धवजींचे MLAs उद्धवजींना भेटू सुद्धा शकत नव्हते. ते कित्येकदा त्यांच्या गेटवरून परत जात असायचे. तर त्यांनी यामुळेच, कारण यांच्यातील कित्येक लोक असे होते जे वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिले होते, त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे, कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि उद्धवजींनी एक प्रकारे तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केलं होतं. ज्या प्रकारे काँग्रेस पार्टी तुष्टीकरण करते त्यापेक्षा जास्त तुष्टीकरण उद्धवजी करत होते. तर हे सफोकेट होत होते. या लोकांना हे समजत नव्हतं की आम्ही पुढील निवडणुकीत लोकांच्या समोर काय घेऊन जाणार आहोत. तर हे सफोकेशन त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आले आणि उद्धवजी तर ज्या उंचीवर राहत होते, जमीन तर दिसतच नव्हती त्यांना, जमिनीवरून निघून गेले होते हे लोक. पण तुम्ही सपोर्ट केला असेल ना, मदत तर केली असेल त्यांना. त्याच्याशिवाय ते- कसे काढू शकतात? हे बघा, आम्ही राजकारणामध्ये आम्ही केवळ ते कंचे खेळत तर नाही बसलो ना. तर जेव्हा ते निघाले तेव्हा आम्हाला त्यामध्ये अपॉर्च्युनिटी दिसली. ते निघाले तर आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधला आणि जे आम्ही करू शकतो ते आम्ही केलं. बाकी त्यांच्या स्प्लिट होण्यामध्ये आमचा हात नाहीये. स्प्लिट झाल्यानंतर आमच्याकडे पॉलिटिकल अपॉर्च्युनिटी होती, आम्ही ती एनकॅच केली. उद्धवजी सांगतात तुम्ही काय केलं. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी मला खुर्चीवरून हटवण्यासाठी काळी जादू केली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हैस कापली, लिंबू कापलं, मिरची जाळली, तंत्रमंत्र केलं. हे बघा, हे सगळं तोच बोलू शकतो जो करतो. मी मंत्रामध्ये बिलीव्ह करणारा माणूस आहे, तंत्रामध्ये बिलीव्ह करणारा माणूस नाहीये. हो, जर कुठली पूजा करायची असेल तर कुठल्याही व्यक्तीचे कुविचार हे त्याच्या डोक्यातून निघून जावे अशी पूजा नक्कीच. परंतु मी हे नाही मानत की कुठलेही मंत्र आणि तंत्र करून कुठलीही खुर्ची मिळवली जाऊ शकते, कुणालाही हटवलं जाऊ शकतं. मग तर निवडणुकीची गरजच नव्हती, इलेक्शन कमिशनच्या जागी तंत्र कमिशन लावलं असतं. जो सगळ्यात चांगला तंत्र करतो आणि जो सगळ्यात जास्त म्हैस कापेल तो चीफ मिनिस्टर बनला असता. पण हे खरं नाहीये की सगळ्या MLAsना आसामला घेऊन गेला होता, कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये घेऊन गेले होते, तिथे शपथ घेतली होती रक्ताचा टिका लावून की सोडणार नाही. हे पहा, हे सगळे रुमर्स आहेत. हो, आसाममध्ये सगळे लोक गेले होते, नक्कीच गेले होते. आणि आसाममध्ये गेल्यानंतर कामाख्या मंदिरामध्ये जाण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. सगळे जे MLAs होते ते कामाख्या मंदिरात गेले, सगळ्यांच्या समोर गेले. बघा, कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसत आहे. ते मंदिरात गेले आहेत, मंदिरामध्ये दर्शन घेतलंय, परत आले. कुठे रक्त आहे, कुठे टीका आहे, काहीच नाही. या गोष्टी सगळ्या अफवा आहेत, अशा बनवल्या जातात. तर निश्चितच कामाख्या मंदिराचं दर्शन त्यांनी घेतलं, काहीच कोणी रक्ताचा टीका नाही लावला. हां, ही गोष्ट वेगळी आहे की त्यांना बघून काही लोक रक्ताचे अश्रू ढाळले असतील त्यांनी. काय हे खरं आहे का की देवेंद्र फडणवीस लॉंग कोट घालून, काळा चष्मा लावून, डोक्यावर हॅट घेऊन शेरलॉक होम बनून भेटायला जात होते त्यांना? हे बघा, हे असं एखाद्या वेळी मी कुठेतरी गेलो असेल, परंतु ते झालं असं की असाच कुठलातरी इंटरव्ह्यू चालू होता आणि माझ्या बायकोला तर तुम्ही पाहतात त्यांचं पब्लिक प्रोफाईल कसं आहे, त्या गमतीमध्ये गोष्टी बोलून जातात. तर त्या असंच म्हणाल्या
की काय मला सुद्धा माहीत नव्हतं. मी सुद्धा म्हणायचं की हे कुठे जात आहेत, काहीतरी घालून वगैरे जात आहेत. तर मग काय त्याचीच न्यूज बनली की देवेंद्र फडणवीस लाँग कोट घालून जायचे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की नाराजी कसलीच नव्हती. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांकडून, अमित शहांकडून, बीजेपीकडून खोके घेतले. 50-50 लाख रुपये एकेका MLA वर खर्च झाला. उद्धवजी इतके फ्रस्ट्रेटेड आहेत की त्यांना रोज नवीन गोष्ट समजली जाते, रोज नवीन स्वप्न पडतं, रोज नवीन कारण शोधतात. उद्धवजींना ही गोष्ट ॲक्नॉलेज करायची नाहीये की त्यांच्या MLAs बरोबर त्यांचा कनेक्ट संपला होता. नाहीतर मला सांगा की उद्धवजींकडे खोक्यांची काय कमी आहे? नाही, नाही, खोक्यांचा काही विषयच नाहीये. हे सगळे लोक ज्या प्रकारची तिथे व्यवस्था बनली होती, त्या व्यवस्थेकडून प्रतारित होते. त्यामुळे हे बघा, तुम्ही राजकारणामध्ये कोणी इतकी रिस्क घेत नाही. कारण तुम्ही कितीही खोके दिले, तरीही जर या प्रकारचं कुठलं तुम्ही कृत्य करता आणि ते फेल होतं, तर तुमची तर पॉलिटिकल लाईफ समाप्त आहे. परंतु हे सगळे लोक चार्ज होते, हे सगळे लोक एकत्रित होते आणि यामध्ये लास्ट नेल इन कॉफिन काय होता माहिती आहे? जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येकाला सांगतात कोणाला वोट द्यायचं आहे. एका-एकाला आत बोलवून आणि गटाचा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांना सांगितलं बाहेर बसा आणि कुठल्यातरी कन्सल्टंटच्या माणसाला आत बसवलं आणि तो समजावून सांगतोय की कसं वोट द्यायचं आहे. त्यावेळी मला असं वाटलं की तो जो अपमान झाला, तो दिवस शिंदेजींनी निवडला. व्होटिंग झालं, सगळ्यांना एकत्रित केलं. ते म्हणाले, हे काय आहे? कुठल्या प्रकारचा अपमान होता हा? जर माझ्यावर इतका विश्वास सुद्धा नाहीये की कुठल्यातरी कन्सल्टंटला बसवतात आणि जेव्हा की हा नियम आहे की जो गटाचा प्रमुख असतो, जो विधानमंडळाचा नेता असतो, तो नेता बसतो. तो जो बाहेर बसला आहे आणि कोणीतरी 20-25 वर्षांचा कोणीतरी मुलगा बसवला कन्सल्टंटचा आणि तो समजावून सांगतोय, जर माझ्यावर इतका सुद्धा विश्वास नसेल, तर राहून काय फायदा? लगेच ते निघाले. मग एकनाथ शिंदेंनी तुमच्याशी कधी संपर्क केला? एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून बाहेर गेले, तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क केला. ते म्हणाले की मी आता निघालोय. मी म्हणालो, मी आहे, काळजी करू नका, तुम्ही निघा. आणि ते निघून हो, गेले. निघाले. आता बघा, ते निघून गेले, वरात तयार झाली, घोडी आणली, घोडीला चणे सुद्धा खाऊ घातले. नवरदेव देवेंद्र फडणवीस होणार, परंतु शिंदे बसले खुर्चीवर. नाही बघा, एक गोष्ट मी खूप स्पष्ट शब्दांमध्ये सांगतो की ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या आणि हे लक्षात आलं की आता हे सरकार जाईल, त्यावेळी पहिल्याच दिवशी हे ठरलं होतं की शिंदेजींनी इतक्या हिमतीने हे सगळं जे काम केलं आहे, अशा वेळी त्यांनाच मुख्यमंत्री बनवलं गेलं पाहिजे. कारण त्यांच्याबरोबर जे लोक आले आहेत, त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स मिळायला हवा. त्यामुळे हे पहिल्याच दिवशीपासून ठरलं होतं की मुख्यमंत्री शिंदेजीच बनतील. यामध्ये काहीच वाद नव्हता. यामध्ये काहीच माझ्या मनामध्ये सुद्धा शंका नव्हती. उलट तुम्ही जर माझ्या नेत्यांना विचाराल, तर मीच सगळ्यात आधी प्रस्ताव ठेवला होता की जर शिंदेजींना मुख्यमंत्री बनवलं, तर हे सरकार मजबूतीने चालेल. कारण जे लोक आहेत, त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स मिळायला हवा होता आणि आमच्या नेत्यांनी त्यासाठी हो म्हटलं. हो, सरप्रायझिंग माझ्यासाठी हे नक्की होतं की त्यावेळी मी हे समजत होतो की मी सरकारच्या बाहेर राहीन. परंतु माझ्या पार्टीने निर्णय घेतला की सरकार जर चालवायचं असेल, तर आपला प्रमुख माणूस सुद्धा आत पाहिजे. त्यावेळी थोडं मला विचित्र वाटलं, परंतु नंतर हे माझ्या लक्षात आलं की माझ्या नेत्यांचा निर्णय योग्य होता. कारण सरकार आत राहूनच चालते, बाहेरून चालू शकत नाही. आणि मी आत गेलो, त्यामुळे मजबूतीने ते सरकार चालवू शकलो आणि परत निवडून आलो. पण आत्ता जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा शिंदेजींना मोठी आशा होती की त्यांना परत मुख्यमंत्री बनवलं जाईल. तुम्ही परत डेप्युटी चीफ मिनिस्टर बनाल. शिंदेजी राजकारण समजतात. जिथे 145 मेजॉरिटीसाठी लागतात, 145 असताना एकट्या बीजेपीचे 137 सीट निवडून आले होत्या. तर शिंदेजींनाही समजतं की आता ज्या पार्टीची आपल्या एकट्याच्या जीवावर एवढी मेजॉरिटी आली आहे, ती पार्टी जर आता आपला चीफ मिनिस्टर बनवणार नाही, तर तिच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाईल. तर जेव्हा हे सगळं झाल्यानंतर आम्ही लोक आमच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बसलो, तर त्यावेळी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा हे सांगितलं
की आता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनेल, तेव्हा शिंदेजी एका मिनिटामध्ये हो म्हणाले. शिंदेजींनी कधीच त्यामध्ये ना केली नाही. ते म्हणाले, मी समजू शकतो, तुमच्या इतक्या सीट आल्यात, भारतीय जनता पार्टी हे डिझर्व करते, तुम्ही करा. आता शिंदेजी तर म्हणतायत मला हलक्यामध्ये घेऊ नका, मी टांगा पलटू शकतो. ते मला नाही म्हणत आहेत, ते उद्धवजींना म्हणतायत. त्यांचा टांगा पलटला, त्यांना म्हणतायत. नाही, त्यांचा टांगा तर खूप आधीच पलटलाय. त्यांचं तर सगळं घोडा सुद्धा पळून गेला. आता तर ते यावाल्या टांग्यात आहे. नाही, पुन्हा त्यांनाच सांगत राहतात. ते आता सुद्धा ते हलक्यामध्ये घेत आहेत शिंदेजींना. तर ते आठवण करून देत असतात की आता सुद्धा टांगा पलटी करण्याची माझी ताकद आहे. हे बघा, आजकाल आम्ही तर हे ऐकतो की शिंदेजी नाराज आहेत, त्यामुळे तुम्ही उद्धवजींना ऑफर देत आहात इकडे या म्हणून. पहिली गोष्ट तर शिंदेजी अजिबात नाराज नाहीयेत आणि आमचं हे जे सरकार आहे 5 वर्ष संपूर्ण ताकदीने काम करेल, कोऑर्डिनेशनमध्ये काम करेल, चांगल्या प्रकारे काम करेल. महाराष्ट्राला आम्ही विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ. जिथे उद्धवजींचा प्रश्न आहे, तर मला सांगायचं आहे की आम्ही लोक विधानसभेमध्ये मी भाषण करत होतो. त्यावेळी कारण ते विधान परिषदेचे विपक्षाचे नेता आहेत, त्यांचा निरोपाचा समारंभ चालू होता. तर त्यामध्ये थोडी चेष्टा चालू होती. तर तिथे बसल्या बसल्या आमच्या समोर उद्धवजी बसतात. ते बसता बसता म्हणाले की तुम्ही सुद्धा इथे या, ही सीट रिकामी होते. तर मी त्यांना म्हणालो की आता 5 वर्ष तिथे येण्याचा प्रश्नच नाही, आम्ही तर इथेच राहू. तुम्ही बघा, जर तुम्हाला यायचं असेल तर विचार करू आम्ही तुमच्याबद्दल, असं मी मजेमध्ये म्हणालो. ती काही ऑफर नव्हती, तर ते मजेमध्ये मी म्हणालो होतो. त्याची सुद्धा एक न्यूज बनली. तर आता ऑफर देण्याचा काही प्रश्नच नाहीये. बघा, आमच्याकडे जागाच नाहीये. आता सांगा, 288 लोकांची जी एक असेंब्ली बनली आहे, त्यामध्ये 232 लोक आमच्याकडे आहेत. आता बाकी कोणाला घेऊन बसू कुठे? जागाच नाही राहिली. जर जागा नाहीये तर दुसऱ्या दिवशी 20 मिनिटांपर्यंत 1 to 1 बंद खोलीमध्ये काय बोलत होता तुम्ही नाही, त्यांच्याशी? बंद तर नव्हती, उघडी होती, बंद नव्हती. एकदम उघड्या खोलीमध्ये मोकळ्या मनाने बोलणी चालू होती. ते डेलिगेशन घेऊन माझ्याकडे आले होते. ते डेलिगेशन मी ऐकलं. आधी ते आणि आदित्य दोघे बसले. मग त्यांनी त्यांच्या बाकीच्या लोकांना बोलवलं. 15-20 मिनिटं आम्ही बसलो. मी चहा प्यायलो, त्यांनी आदित्यने कॉफी प्यायली. ते काहीच नाही प्यायले. त्यानंतर बोलणी करून ते निघून गेले. ते नक्की काय बोलून गेले? 2 गोष्टी होत्या. एक त्यांचं म्हणणं होतं की ते विधानसभेमध्ये विपक्षाचा जो नेता आहे, त्यांच्याकडे संख्या नाहीये. तर ते म्हणत होते की संख्या नसताना सुद्धा आमचा विपक्षाचा नेता बनवा. हे त्यांचं डेलिगेशन होतं. आणि दुसरं, ते एक पुस्तक मला देण्यासाठी आले होते. ज्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लोकांनी जे न्यूजपेपरमध्ये लेख लिहिले होते, 3rd लँग्वेजवरती, तिसरी भाषा कुठली असली पाहिजे याच्यावर किंवा नसली पाहिजे, त्यांचं पुस्तक द्यायला आले होते ते मला. ऍक्च्युली जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुटून तुमच्याकडे आले आहेत, तेव्हापासून वाटतं की तुम्ही कुणावर सुद्धा ही जादू करू शकता, कुणीही येऊ शकतो. नाही, हे बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी हे नक्कीच नेहमी लक्षात घेतलं आहे की अपोजिशनचे लोक माझे वैचारिक शत्रू आहेत, ते माझे वैचारिक विरोधक आहेत, माझे शत्रू नाही आहेत. त्यामुळे व्यवहाराच्या विषयी माझा सगळ्यांशी व्यावहारिक संबंध आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आता कुठल्या पार्टी बदलतील, आता सुद्धा हेच चालेल, हेच कॉम्बिनेशन चालेल, यामध्ये कुठलाच बदल नाही आता होणार. असं नाही होणार का की कुठल्या तरी दिवशी शिंदेजींच्या पोटामध्ये दुखायला लागेल, ते ठाण्याला निघून जातील आपला इलाज करण्यासाठी? नाही, मुंबईमध्ये चांगले हॉस्पिटल आहेत आणि आजकाल त्यांच्या पोटातही दुखत नाहीये. पब्लिक मधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. तुम्हाला वाटतं का की उद्धव ठाकरे आता पार्टीमधून वेगळे होतील, आघाडी पार्टीमधून? महाविकास आघाडी सोडून? महाविकास आघाडीमधून. हे बघा, उद्धव ठाकरेजी काहीही करू शकतात, तिथे राहू सुद्धा शकतात, वेगळे सुद्धा होऊ शकतात. उद्धव ठाकरेजी एक असे व्यक्ती आहेत की जे काय निर्णय घेतील हे कोणी सांगू शकत नाही. कधीतरी मला असं वाटतं की ते स्वतः सुद्धा सांगू शकत नाही की ते काय निर्णय घेतील, कारण ते ऐनवेळी निर्णय घेतात. त्यामुळे आता तरी मला असं वाटतं की ते तिथेच राहतील, परंतु मी संपूर्ण विश्वासाने नाही सांगू शकत, कारण ते आपले निर्णय स्वतः घेतात. बघा, सगळ्या गोष्टी जोडून बघितल्या ना की विधानसभेमध्ये तुमची चेष्टा, मग एकट्यामध्ये त्यांच्याशी मीटिंग, मग त्यांचं महाविकास आघाडीविषयी काही बोलणं, तर याचा अर्थ आहे की काहीतरी होत आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये. नाही, ते तर असं म्हणाले की महाविकास आघाडी नाहीये, इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे. आणि ते गेले ना इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये,
त्यांनी डिमांड केली की इंडिया आघाडी तर कित्येक दिवसांपासून भेटलीच नाही. निवडणुका सगळ्या इतक्या होत आहेत, तर त्यांच्या सांगण्यावरून तर इंडियाचे अलायन्स आहे. त्यांनी ते आता इंडिया अलायन्सने आपलं हे बोलवलंय, एक बैठक बोलवली आणि इंडिया अलायन्समध्ये जाऊन त्यांनी ते व्यवस्थित सगळ्या लोकांशी बोलणी केली, भाषण वगैरे केलं. तर इंडिया अलायन्समध्ये आहेत ते. म्हणजे तुम्ही म्हणताय की येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठी उलथापालथ वादळ नाही, येण्याची आता शक्यता तर आहे. मला दिसून येत नाहीये. सगळी वादळं मी थांबवली आहेत. ज्यावेळी मी लीडर ऑफ ऑपोजिशन बनलो होतो आणि माझी थट्टा उडवली जात होती समोरच्यांकडून, त्यावेळी मी म्हणालो होतो, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर जरूर आऊंगा. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. निवडणुकीदरम्यान तुम्ही म्हणालात की कुत्ता भी पेशाब नहीं करेगा औरंगजेब की पहचान पर. अब तो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे की हे विभाजनाचं राजकारण करतात. देवेंद्रजी, खूप प्रेमाने देवाभाऊ म्हणतात महाराष्ट्रामध्ये लोक तुम्हाला, आणि देवाभाऊ लोकांना म्हणतात की एक है तो सेफ है, योगी आदित्यनाथ म्हणतात बटेंगे तो कटेंगे. इलेक्शनच्या दरम्यान तुमचे व्हिडिओज चालतात. जागो हिंदू जागो तो. मग का समाजामध्ये विभागणी करण्याचं काम करताय? हे बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की विभागणीचा अर्थ काय होतो? एकमेकांपासून दूर व्हा. मी म्हणतोय की एकत्र या. एक है तो सेफ है. याचा अर्थ समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे जे डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स चाललं आहे, ज्या प्रकारे हे अल्ट्रा लेफ्टिस्ट माइंडने संपूर्ण समाजाला जाती जातीमध्ये विभाजित करण्याचं काम या काँग्रेस पार्टीने आणि इंडिया अलायन्सने केलं, त्याच्या विरुद्ध पंतप्रधानजींनी जी घोषणा दिली, एक है तो सेफ है, तीच घोषणा आम्ही लोकांमध्ये घेऊन गेलो. तर मला वाटतं की ही तर खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. एक है तो सेफ है. ही पॉझिटिव्ह गोष्ट कुठल्याच समाजाला आपण हाच संदेश द्यायला पाहिजे. तुम्ही एक राहा, वेगळे राहा, असं कुठे म्हणालो आम्ही? तुम्ही तर म्हणताय जागो हिंदू जागो तो. मुसलमानांनी हो, जागू नये. अगदीच. हो, ते तर झोपलेच नाहीयेत. ते झोपतच नाही. ती मी तुमची कविता ऐकली होती ज्यामध्ये तुम्ही हिंदूंना जागा हे करण्याबद्दल बघा, बोलला होता. ही ऍक्च्युली ही काही माझी कविता नाहीये. हे जे गाणं आहे, हे राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेचं गाणं आहे. आणि राम जन्मभूमी आंदोलन मी गेलो होतो त्या आंदोलनामध्ये. प्रत्येक वेळी मी तिथे होतो. तर ज्यावेळी राम मंदिराचे भूमिपूजन झालं, त्यावेळी मी हे गाणं गायलं परत इतक्या वर्षांनंतर. आणि ते रेकॉर्ड होऊन व्हायरल झालं. आणि निवडणुकीमध्ये सुद्धा ते चाललं. तुम्हाला तर माहिती आहे आजकाल रिकॉल तुमच्या व्हॅल्यू लक्षात असते. आहे काय गाणं होतं ते? हो. जागो तो एक बार हिंदू जागो तो. जागी थी झांसी की रानी, खूब लड़ी पर हार न मानी, मचा दिया संग्राम जागो जागो तो. जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी, चमक उठी तलवार जागो जागो तो. जागे थे गुरु गोविंद प्यारे, देश पे अपने लाल थे वारे, लुटा दिया परिवार जागो जागो तो. जागे थे भगत सिंह दीवाने, फांसी झूले हार न माने, मचा दिया संग्राम जागो जागो तो. हे किती छान गाणं आहे. काय वाईट आहे यामध्ये? आता या गाण्यामध्ये या सुद्धा ओळी आहेत. जागे हैं नरेंद्र भाई, 370 को दिया हटा, आतंक का काम तमाम, जागो हिंदू जागो. अगदी खरी गोष्ट आहे. आता यामध्ये काय चुकीचं? हे बघा, या देशामध्ये जेव्हा समाज झोपला, त्यावेळी कोणीतरी समाजाला जागं केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आपल्या देशामध्ये मोठमोठे राजे आणि रजवाडे हे मुघलांच्या अधीन होऊन काम करत होते, अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की नाही, आपलं स्वराज्य असलं पाहिजे, आपलं राज्य असलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे
सगळ्या समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला भरली आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना केली. मला असं वाटतं की प्रत्येक काळामध्ये कुणी ना कुणी या प्रकारे समाजाला जागं करत राहिलं पाहिजे आणि तेच सांगण्याचा प्रयत्न मी गाण्यातून केला. आता जागं करता करता तुम्ही काय म्हणायला लागले हे मी तुम्हाला सांगतो. निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही म्हणाला होता कुत्ता भी पेशाब नहीं करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर. थोडं यामध्ये चुकीचं झालं. कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. हिंदुस्थानावर तर भगवा आहेच. तुम्ही हे सुद्धा म्हणाला की जे लोक औरंगजेबाचा फोटो बघतात आणि दुर्भावना पसरवतात, ही औरंगजेबाची मुलं कुठून जन्माला आली? अगदी बरोबर गोष्ट बोललोय मी. हे बघा, औरंगजेब आपला हिरो असूच शकत नाही. ते तर बाहेरून आलेले लोक आहेत. ते काही या देशाच्या मातीतून जन्माला आलेले लोक नव्हते. आणि या देशाच्या लोकांवर अतोनात अत्याचार औरंगजेबाने केले. या देशामध्ये धर्माच्या नावावर लोकांच्या हत्या औरंगजेबाने केल्या. या देशामध्ये आपली मंदिरं तोडण्याचं काम औरंगजेबाने केलं. तर असा औरंगजेब आपला हिरो कसा असू शकतो? तो असूच शकत नाही. भारताच्या मुस्लिमांचा सुद्धा तो हिरो असू शकत नाही. कारण भारताचा मुसलमान ही भलेही त्यांची पूजा पद्धत वेगळी असो, परंतु एकेकाळी भारताच्या या मातीतून जन्माला आलेले आहे. हे औरंगजेबाची मुलं या मातीतील नाही आहेत, ही बाहेरून आलेली मुलं आहेत. त्यामुळे ते या देशाचे हिरो असूच शकत नाहीत. ना हिंदूंचा असू शकतात, ना मुसलमानांचा असू शकतात. त्यामुळे जो औरंगजेबाबद्दल बोलेल त्याला आम्ही शिव्या देऊच देऊ. आता औरंगजेबाला जमिनीच्या खाली जाऊन तर 400 वर्ष झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमचं सरकार आहे. तुम्ही म्हणताय की हिंदूंना तो आवडणार नाही, मुस्लिमांना तो आवडणार नाही, मग त्याची कबर का बनवली आहे? हे बघा, कबर तर खूप आधी बनवली गेली आहे. ही काही आज बनवलेली कबर नाहीये. आणि मला आवडो किंवा न आवडो, ही कबर भारत सरकारच्या कायद्यानुसार आजपासून 60-70 वर्षांपूर्वी प्रोटेक्टेड मॉन्युमेंटच्या रूपामध्ये तिला एक दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे कुणाची कबर असणं चुकीचं नाहीये. कुठलाही मनुष्य मरतो तर त्याला कबर मिळते किंवा त्याचं काहीही बनो, परंतु मला त्रास तेव्हा होतो जेव्हा कुणीतरी त्या कबरीवरून जाऊन फुलं चढवून गुणगान गातो. औरंगजेबाने गुणगान गाण्यासारखं कुठलंच काम या देशामध्ये केलेलं नाहीये. या देशाबरोबर अन्याय केला आहे, या देशाला लुटलं आहे, या देशामध्ये अत्याचार केला आहे. त्यामुळे ती कबर तर आपल्या कबरीमध्ये 400 वर्ष नाही तर 4000 वर्ष झोपावं, परंतु कोणी जाऊन त्याला कोणी जाऊन जर देवाचा दर्जा दिला तर तो दर्जा आम्ही मान्य करणार नाही. देवेंद्रजी, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये सिरियल ब्लास्ट झाले होते. 189 निर्दोष लोक मारले गेले होते. 12 जणांना लोअर कोर्टाने शिक्षा दिली, हायकोर्टाने त्यांना माफ केलं होतं. आता लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की त्या 189 लोकांना कुणी मारलं? हे बघा, हा जो हायकोर्टाचा निर्णय आला, हा आमच्यासाठी सुद्धा एक शॉक होता. या प्रकारचा निर्णय येणे, फॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयावर स्टे केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये यावर लढू आणि जो एव्हिडन्स आमच्याकडे आहे त्या पुराव्यांच्या आधारावर आम्ही सुप्रीम कोर्टाला हे सांगू की लोअर कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय त्यांनी कायम ठेवावा. ओवेसी साहेबांची गोष्ट मी वाचली आहे. ओवेसी साहेब म्हणतायत की सरकार बीजेपीचं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि हे सरकारला नकोय की जे खरे आरोपी आहेत ते पकडले जावेत. हे बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की जो ब्लास्ट झाला तो 2006 मध्ये झाला. जे आरोपी पकडले गेले ते 2006 मध्ये पकडले गेले. त्यांच्यावर केस जी चालली ती 2006 पासून चालली. 2014 पर्यंत तर आमचं सरकार नव्हतं, तर दुसरं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. तर त्यामुळे आता मागे जाऊन आम्हाला त्यासाठी दोषी ठरवणं हा तर मूर्खपणा असेल. परंतु मला इतकंच सांगायचं आहे की ते सरकार भले काँग्रेसचं असो, मी असं नाही म्हणत की त्या सरकारने काही चुकीचं केलं किंवा त्यावेळी काहीतरी चुकीच्या प्रकारच्या गोष्टी झाल्या, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये.
मला असं वाटतं की जे लोअर कोर्ट आहे त्यांनी जजमेंट जे दिलं ते हायकोर्ट ज्या प्रकारे अप्रिशिएट करायला पाहिजे नाही करू शकलं. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि आमच्या बोलण्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्टे केला. पण देवेंद्रजी, ज्या ऑफिसर्सने, मग ते SITचे असो किंवा पोलिसांचे असो, या प्रकाराची व्यवस्थित तपासणी नाही केली, मिळालेले पुरावे हायकोर्टासमोर सादर नाही केले, केस कमकुवत ठेवली, त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी झालं पाहिजे. हे बघा, पहिली गोष्ट ही आहे की त्या लोकांनी जे काही प्रॉसिक्युशनसाठी पुरावे गोळा केले, त्याच्या आधारावरच लोअर कोर्टाने त्यांना फाशी दिली. हायकोर्टामध्ये तर फाशी कन्फर्मेशनसाठी गेली होती. हायकोर्ट तर अ, परत एक्झामिनेशन आणि क्रॉस एक्झामिनेशन नाही करत. ते फॅक्ट्सच्या आधारावर ते आपला निर्णय देतात. तर काही कारणांमुळे हायकोर्टाला असं वाटलं की लोअर कोर्टाचा निर्णय ठीक नाहीये, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला. आता सुप्रीम कोर्टाने जर त्यावर स्टे दिला आहे, तर अशा वेळी अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई कराल तर एका प्रकारे त्यांच्यावर हा अन्याय होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबायलाच हवं. ओवेसी साहेब असं म्हणतायत की जे पकडले गेले होते लोक, त्यांच्याकडून जबरदस्तीने कबूलनामा लिहून घेतला होता आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मुसलमानांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यावर अत्याचार करत आहे. ओवेसी साहेबांनी गजनी सिनेमा पाहिला आहे का? तर त्यांना आठवलं पाहिजे की आता या सगळ्या गोष्टी बीजेपीचं सरकार येण्याआधी झाल्या आहेत. 2014 मध्ये आम्ही आलो. हा ब्लास्ट हा 6चा आहे. त्याचा जो रिझल्ट आहे ते सगळं संपून 14 मध्ये आला होता. या गोष्टी यामुळे सुद्धा निर्माण होतात कारण तुमच्या सरकारमध्ये असे मंत्री आहेत, नितेश राणे आहेत, ते असं म्हणतात की मराठीच्या नावावर आम्हाला का मारताय? जे गोल टोपी घालतात, दाढी वाढवतात, त्यांना मारा कानाखाली, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नाही, हे चुकीचं आहे. कुणाला सुद्धा भाषेच्या आधारावर मारलं जाणं ठीक नाहीये. महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता, तुम्हाला मराठी यायला हवी हा आग्रह ठीक आहे, परंतु दुराग्रह असू शकत नाही. तुम्ही कुणी मराठी बोलत नसेल यामुळे तुम्ही त्याला मारू शकत नाही. आणि हे जे नितेश राणे बोलले, त्यांना बोलायचं वेगळं होतं, परंतु ज्या सुरामध्ये बोलले त्या सुराचं समर्थन मी त्याचं करू शकत नाही. ते असं म्हणणं होतं की तुम्ही हिंदूंनाच मारत आहात. इतके बाकी लोक आहेत की जे मराठी बोलत नाहीत, तुम्ही त्यांना का ते मारत तर नाही? म्हणत होते की मदरशांमध्ये मराठी का नाही शिकवत? हो, नक्कीच ते जे आमिर बोलले, खान का नाही मराठी बोलत? जावेद अख्तर का नाही मराठी बोलत? गोष्ट ती जे बोलले ती एका प्रकारे योग्य सुद्धा आहे, परंतु हे बोलणं चुकीचं आहे. कारण तुम्ही केवळ भाषेच्या आधारावर किंवा कुठल्या तरी धर्माचे लोक ही भाषा बोलत नाही या आधारावर या प्रकारे डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा भाषेचा वापर नाही झाला पाहिजे. मराठीच्या प्रश्नावर जर कोणाला काही विचारायचं असेल तुमच्यापैकी? मुंबईत जे मराठी भाषेवरून जे लोकांना मारलं जातंय, घाबरवलं जातंय, धमकावलं जातंय, त्याबाबत तुमचं सरकार काही करत का नाहीये? हे बघा, 2-3 घटना निश्चित रूपाने घडल्या आहेत आणि जो घटना घडवेल त्याच्यावर आमचं सरकार कारवाई करेल. मी पहिली गोष्ट तर ही सांगतो की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकण्यासाठी कंपल्सरी आहे. आम्ही ते कंपल्सरी केलं आहे. त्यामध्ये आमचं काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे या प्रकारचा आग्रह करणे हे सुद्धा चुकीचं नाही आहे. परंतु एखादा व्यक्ती जर मराठी बोलू शकत नाही आहे तर त्याला तुम्ही माराल हे आमच्या सरकारला मान्य नाही. हे असं जो करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू, म्हणजे नक्कीच करू. तुमच्या पार्टीचे सिनियर MP आहेत निशिकांत दुबे, ते म्हणाले की महाराष्ट्राच्या लोकांना तुम्ही बिहारला या, तुम्ही UPला या, तामिळनाडूला या, आपटून आपटून मारू तुम्हाला. हे बघा, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. खरं तर ते काय म्हणाले हे मी पूर्ण पाहिलं नाहीये, परंतु जर असं म्हणाले असतील तर हे सुद्धा चुकीचं आहे. कारण आपण कुठे जात आहोत, इतके संकुचित आपण कसे होत आहोत? आणि विशेष करून मी तर आपल्या मराठी भावांबद्दल सांगू इच्छित आहे की आपली संस्कृती काय आहे, आपला इतिहास काय आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी युद्ध नाही केलं. या देशामध्ये हिंदवी स्वराज्य तयार करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानिपतची लढाई हे कशासाठी लढले? तो तर अहमदशाह अब्दाली हे म्हणायचा की पंजाबी, बलुचिस्तान हे सगळं मला द्या, उरलेला प्रांत तुम्ही ठेवा, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत तुमचा आहे असं मी रेकॉग्नाइज करेन. मराठ्यांनी ठरवलं असतं तर त्याच्याबरोबर तडजोड सुद्धा केली असती. परंतु मराठे म्हणाले की 1 इंच जमीन आमची देणार नाही, ही आमच्या देशाची जमीन आहे. आणि तिथे पानिपतमध्ये जाऊन मराठी लढले, लाखो मराठे तिथे मेले. परंतु 10 वर्षांमध्ये येऊन पुन्हा या दिल्लीवर मराठ्यांनी ताबा मिळवला आणि भगवा झेंडा इथे लावला. हा मराठ्यांचा इतिहास आहे.
हा मराठी माणूस इतका संकुचित असूच शकत नाही. हे बघा, हे सगळं राजकारण आहे. सामान्य मराठी माणसाचे मराठीवर प्रेम आहे, मराठीसाठी तो निश्चितपणे आग्रही आहे, परंतु त्याच्यावर हिंसा करणारा सामान्य मराठी माणूस हे नाही. राज ठाकरे तर म्हणतायत. निशिकांत दुबेंना उत्तर दिलं त्यांनी. ते म्हणाले, तुम्ही मुंबईला या, समुद्रामध्ये बुडून बुडून मारू आम्ही. हे यांना उलटपालट करून मारतील, ते यांना बुडवून बुडवून मारतील. या दोघांशी आमचा काही संबंध नाहीये. जो कोणी येईल आम्ही त्याचं स्वागतच करू. कुणाबरोबरही आम्ही दुर्व्यवहार होऊ देणार नाही आणि जे भारताचा कायदा सांगतो तेच आम्ही करू. येस. एक फायनल प्रश्न घेऊ शकतो ऑडियन्समधून? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मागच्या काही काळापासून एकत्र पाहायला मिळत आहेत. तुम्हाला वाटतं का की त्यांची मनं सुद्धा जुळली आहेत आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होईल? हे बघा, यांच्या मनामध्ये काय आहे हे तर त्यांनाच माहिती, मला माहिती नाही यांच्या मनामध्ये काय आहे ते. परंतु कित्येकदा राजकीय नाईलाज असा होतो की लोकांना सोबत आणणं. तर आता राजकीय नाईलाज तर दोघांचा आहे, तर दोघे सोबत आले आहेत. आता हे पुढे काय करतील हे मला माहिती नाही, परंतु मी इतकं तुम्हाला सांगतो आज, कारण तुमच्याकडे तर हा एपिसोड रेकॉर्डेड राहील, त्यामुळे BMCच्या निवडणुकीनंतर तुम्ही नक्कीच हा एपिसोड दाखवा. कुणीही कुणाबरोबर गेला तरीही BMCच्या निवडणुकीमध्ये आम्हीच जिंकू. आमची जी महायुती आहे, आमची जी NDA अलायन्स आहे, ही NDA अलायन्स BMC जिंकेल. परंतु महाराष्ट्रामध्ये तर बरेचसे लोक म्हणतायत की बाळासाहेब ठाकरे जे काम नाही करू शकले, बाळासाहेब ठाकरे या दोन भावांना एकत्र नाही आणू शकले, देवेंद्र फडणवीस त्यांना एकत्र घेऊन आले. हे बघा, ही तर खूप मोठी कॉम्प्लिमेंट समजतो मी, परंतु बरोबरच मला हे म्हणायचं आहे की आमचे प्रत्येक मीडियाचे लोक तर हे दोघे सोबत आले तर असं दाखवत आहेत की जसं आम्ही लोकांनीच यांना बाहेर काढलं होतं. आमचा तर काही हातच नव्हता. अरे तुम्ही आपापसात भांडलात, उद्धवजींनी राज ठाकरेंना बाहेर काढलं, आता ते दोघे एकत्र आले आहेत, तर ही चांगली गोष्ट आहे. आणि जर एकत्र येण्याचे श्रेय मला मिळत असेल तर मी तर ते घेऊ इच्छितो. आय विल बी व्हेरी हॅपी टू टेक इट. आता पवार एकत्र येऊ शकतात, ठाकरे एकत्र येऊ शकतात. मग असाही दिवस असू शकतो की उद्धव आणि शिंदे एकत्र येऊ शकतात. आले तर मला काय, मला काही अडचण नाहीये. परंतु बघा, खूपदा काय होतं ना की जेव्हा पॉलिटिकल अलायन्स करणं खूप सोपं असतं, जसं आम्ही आणि अजितदादांनी अलायन्स केलं तर पॉलिटिकल अलायन्स आहे. परंतु जेव्हा मन दुखावलेले असतात, जेव्हा मन एक प्रकारे दूर झालेले असतात, तेव्हा अलायन्स करणं खूप कठीण असतं. तर मला असं वाटतं की थोडी ही मनाची गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणावर, तुमच्या लाईफविषयी, वादांविषयी, सरकार बनवण्या बिघडण्याविषयी सगळे प्रश्न विचारले. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेकनंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड मेजर जनरल AK सिवाच यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड मेजर जनरल AK सिवाच यांच्या निर्णयाची. महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस, तुमच्यावर खूप चार्जेस लावले गेले. काही पॉलिटिकल चार्जेस लावले गेले जे की खूप अनकम्फर्टेबल होते, परंतु तुम्ही खऱ्या मनाने त्यांची एका प्रकारे उत्तम उत्तरं दिलीत. हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि हे सुद्धा खरं आहे की काही असे आरोप सुद्धा लावले गेले की जसे भाषेच्या विषयी, तुम्ही त्याच्याविषयी सुद्धा खूप स्पष्टपणे सांगितलं की भारतामध्ये प्रत्येक भाषेचे लोक प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतात. आपण जोडतो, आपण तोडत नाही. मला वाटतं की हे खूप चांगली गोष्ट आहे. मला थोडंसं बोलायचंय. लहरों से डर के नौका पार नहीं होती, हिम्मत करने वालों को कभी हार नहीं होती. नन्ही चिट्टी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों से सांस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना अखराता है. मेहनत उसकी बेकार हर बार नहीं होती, हिम्मत करने वालों की कभी हार नहीं. खूप अच्छा. मला एक आणखीन गोष्ट सांगायची आहे की जे महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस आहेत, ते एक यंग डायनॅमिक लीडर आहेत. देशाला, प्रांताला यांची गरज आहे. महाराष्ट्र एक असा प्रदेश आहे
जो की सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो जीडीपी मध्ये, जवळजवळ 15%. मुंबई जिला आर्थिक राजधानी मानलं जातं ती तिथे आहे. आणि ज्या प्रकारे पर कॅपिटा इन्कम महाराष्ट्राचं खूप पुढे जात आहे हळूहळू, हे कौतुकास्पद आहे. आणि आमची इच्छा आहे की असंच तुम्ही पूर्णपणे यूथसाठी एका प्रकारे एक उदाहरण बनावं, चांगलं काम करत राहा. मला काही बोलायचंय. किसी को बांधे रखना फितरत नहीं है मेरी, मैं मोहब्बत का धागा हूं, मजबूरियों की जंजीर नहीं. खूपच मस्त. वा वा. सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटली की जो कुठला प्रश्न विचारला गेला, जे काही आरोप त्यांच्यावर लावले गेले, त्यांनी स्वच्छ मनाने त्यांची उत्तरं दिली. आणि हेच कौतुकास्पद आहे. आमची इच्छा आहे की त्यांनी एका प्रकारे असंच काम करत राहावं आणि देशाला आणि प्रदेशाला त्यांची गरज आहे असेच लीडर देशासाठी हवे आहेत. जय हिंद. या विश्वास आणि आशेने की देवेंद्र फडणवीस याच उत्साहाने महाराष्ट्राच्या लोकांची आणि देशाच्या जनतेची सेवा करत राहतील, राजकारणामध्ये नवीन उंची गाठतील, या शुभेच्छांबरोबर आजचा शो इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.